चाळीसगाव बाजार समितीत लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक, दरात घसरण, कांद्याला कमाल 1200 रुपये प्रति क्विंटलचा दर, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढल्यानं दर 9000 वरून 8000 पर्यंत घसरले. दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल 1000चं नुकसान, शेतकऱ्यांना फटका. व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होताच लाल गुलाबांच्या मागणीत मोठी वाढ, लाल गुलाबांच्या दरात 50% वाढ. 14 फेब्रुवारीच्या पार्श्वभूमीवर यंदा गुलाब विक्रीत कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये कापसाच्या दरात पुन्हा घसरण, शेतकरी आर्थिक अडचणीत. सीसीआय केंद्रावर सध्या कापसाला केवळ 7900 ते 8000चा भाव, अपेक्षित भाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांना नाईलाजानं कमी दरात कापूस विक्री करण्याची वेळ. अकोटमधील सातपुडा पर्वतरांगांमध्ये खड्ड्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी सांबराची धडपड, संपूर्ण क्षण पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या चांदवडमध्ये जैन समाजाचा कुंभमेळा सोहळ्यासाठी जगभरातून जैन बांधव चांदवडमध्ये दाखल. यावेळी महामृत्युंजय चंद्रप्रभू सवशरण मंदिराची स्थापना केली जाणार. 10 दिवस पूजा विधी चालणार. सोहळ्यासाठी 2000 जोडपी दाखल. वाशिम पोलीस दलातील 48 शिपाई पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात. 48 पदांसाठी 9926 अर्ज प्राप्त. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. यवतमाळ जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात. 150 पोलीस शिपाई आणि 11 बँड्समन पदासाठी 13500 उमेदवार मैदानात. 25 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात. वर्ध्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. 134 जागांसाठी 7313 उमेदवारांचे अर्ज. भरती प्रक्रियेसाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून काळजी. अमरावतीत पोलीस दलात 214 जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया. 22208 उमेदवार मैदानात. जोग स्टेडियमवर भरती प्रक्रिया सुरू. पहिल्या दिवशी 800 विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक चाचणी. अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीत जातमुक्त गावाचा ठराव एकमतानं मंजूर. जात धर्म पंथावर आधारित भेदभाव न करण्याचा निर्णय. माझी जात मानव ही भावना स्वीकारत जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर कारवाईची ही तरतूद. कोल्हापूरच्या विकासवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम होणार. क्रिकेट स्टेडियमसाठी 12 हेक्टर जागेला मंत्रिमंडळाची मंजुरी. दिवंगत अजित पवार यांनी स्टेडियमची जागा हस्तांतरण करण्यासाठी दिले होते आदेश. अंबाजोगाईतील शिक्षक त्रिंबक पोखरकर यांनी चित्रकलेत केला नवा प्रयोग. गहू आणि साळीच्या टाकाऊ काड्यांना उष्णता देऊन नैसर्गिक रंगछटांमधून हुबेहूब चित्र रेखाटली. भारतात अशा प्रकारचं कोलाज आर्ट साकारणारे ते एकमेव कलाकार. भंडारीच्या धुसाळा इथे वसंता हंकारे यांचं व्याख्यान. कुटुंबामुळे आणि मुलींच्या सुरक्षिततेवर परखड मार्गदर्शन. सूर्योदय फाउंडेशन धुसाळा ग्रामवासियांच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन. दीडशे दिवस ई गव्हर्नन्समध्ये नागपूर जिल्हा परिषदेला पुरस्कार. सुशासन, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रशासनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी. पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी 6000 कोटी रुपये कर्ज हुडकोकडून घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. विशेष प्राधिकरण समिती स्थापन. राज्यात 12वीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 42 गैरप्रकार. अमरावती विभागात सर्वाधिक गैरप्रकार. मुंबई, कोकण आणि कोल्हापूर विभागात एकाही गैरप्रकाराची नोंद नाही. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील जैतापूरमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपीचा प्रकार. केंद्र संचालकांसह 19 पर्यवेक्षकांवर कारवाई. परीक्षा केंद्राचा संपूर्ण स्टाफ तात्काळ बदलण्यात आला. नंदुरबारमधील लाडकी बहीण योजनेतून 37116 महिला बाद. ई-केवायसी बंद झाल्यानं लाभ बंद झाल्याची माहिती. आता शासनानं ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिल्यानं महिलांना पुन्हा एकदा योजनेचा लाभ मिळणार. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते कांदिवली पूर्व सिंग इस्टेट इथल्या 120 झोपडपट्टीवासियांना सदनिकांचं वाटप. यावेळी पर्यवेक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक होते उपस्थित. बुलढाणा जिल्ह्यात महावितरणचे ग्राहकांकडे 118 कोटी थकीत रक्कम पुढील 1.5 महिन्यात वसूल करण्याचं उद्दिष्ट. महावितरणवर आर्थिक ताण वाढल्यानं वसुली मोहीम. कर वसुलीसाठी पुण्यातील भोर नगरपालिका ॲक्शन मोडवर. नागरिकांनी कराचा भरणा करावा, अन्यथा घरासमोर बँड बाजा वाजवून जप्तीसारखी कायदेशीर कारवाई केली जाईल. पालिकेचा इशारा. यासाठी नगरपालिकेकडून 9 विशेष पथकांची नियुक्ती. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी पोलिसांना फिटनेसचे धडे दिले. 1 मिनिट 10 सेकंदात कृष्णप्रकाश यांनी मारले 50 सूर.
बुलढाण्याच्या कदमापूरमध्ये शिक्षणाचा अनोखा प्रयोग शिक्षक राजेश कोगदे यांनी एआयच्या मदतीनं वर्गात बनवला जिवंत अनुभवाचा मंच। यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक रंजक आणि समजण्यास सोपा होणार। रत्नागिरीत घनकचरा विघटनासाठी तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करण्याची मागणी। सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अमेय परुळेकर यांची नगर परिषदेकडे मागणी। नगर परिषदेकडून लवकरच निर्णयाची अपेक्षा व्यक्त।